नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिमंडळ 2 अंतर्गत 3 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये चुंचाळे पोलीस चौकी याच्यातील आदित्य पांडे आणि वैभव अशोक राजगिरे यांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे। तसेच देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी दीपक चिंतामण भालेराव याला देखील 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे। सदर तिन्ही आरोपींवरती दुखापत करणे, मारहाण करणे, लोकांमध्ये भीती पसरवणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामुळे शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तिन्ही सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्याच्या बाहेर त्यांना सोडण्यात आलेला आहे। अशी कारवाई ही पुढील वर्षभरामध्ये देखील चालू राहणार आहे।